आज आपण बघणार आहोत शेगावच्या गजानन महाराज मंदिराबद्दल संपूर्ण माहिती। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अन्य कुठेही कोणतीही विचारणा करण्याची गरज नाही। अगदी रूम व्यवस्थेपासून आसपासच्या खाण्यापिण्याच्या आणि फिरण्याच्या इतर सर्व सोयीबद्दल ह्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती देण्यात आलेली आहे। तर सुरुवात करूया। मूळ मंदिराचे बांधकाम दगड, चुना आणि रेतीचा आहे। आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरिपाटलांनी शिला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे। या जागेला भुयार म्हणतात। भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते। भुयारात आतल्या बाजूने आता संगमरवराच्या लाद्या बसविण्यात आल्या आहेत। मंदिराचा बाहेरचा भागाची 1909 साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली। काळ्या दगडांनी बांधलेल्या ह्या मंदिराची लांबी 48 फूट व रुंदी 42 फूट असून शिखराचा भाग 51 फूट उंच आहे। मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या। समाधी शताब्दी सोहळ्याच्या औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग 2009 मध्ये उतरविण्यात आला आहे। उतरविलेल्या भिंती आणि शिखराची पुनर्रचना संकल्पानुसार अडगावाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करण्यात येणार आहे। श्रींचे दर्शन घेऊन भक्त भुयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात। अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे। संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवितात, म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात। याच राम मंदिरात महाराजांचे पालखीत ठेवण्यात येणारे चांदीचे 2 मुखवटे आहेत। राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभा मंडपातील आतल्या भागात महिरपीच्या कमानवरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत। या सभा मंडपात सर्वत्र रेखीव कमानी आहेत। पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढविल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात। मुख्य मंदिराच्या आग्नेयेस महाराजांनी जेथे दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत। त्या पाठी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात। त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे। श्रींच्या वापरातील पलंग येथे ठेवला असून त्यावर 2 बाजूला लोड आहेत आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे। समाधी ग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलित केलेली धुनी आजही दगदगत असून शेजारीच श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवलेले आहेत। एक सेवक धुनी अखंड तेवत ठेवतो। शिवाय अनेक भक्त त्यात तूप, राळ, तुपाची वात, गांजा इत्यादी साहित्यांची भर घालत असतात। समाधी ग्रहण स्थळाबाहेर पूर्व बाजूस एक विशाल औदुंबर वृक्ष व हनुमानाची अतिप्राचीन मूर्ती असणारे छोटे मंदिर आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नागदेवता मंदिर आणि श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज यांच्या समाध्या आहेत। समाधी ग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे। ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथाचे वाचन करायची इच्छा असते त्यांच्याकरिता ग्रंथ, आसन, निरांजन विझू नये म्हणून काचेचे कंदील, उदबत्तीची घरे सुद्धा ठेवली आहेत। काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्याने पारायण करू शकत नाहीत। ही अडचण लक्षात घेऊन संस्थानाने विविध नंबरच्या चष्म्यांची सोय तेथेच केलेली आहे। या मंडपात भक्तांना जप, ध्यान, चिंतन, मनन व पारायण करता येते। शेगावचा इतिहास प्राचीन काळी शृंग मुनींनी वसविल्यामुळे शृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले। येथील सुप्रसिद्ध शिवमंदिरामुळे या गावास शिवगाव असेही म्हणतात। याच शिवगावाचे पुढे शेगाव असे नामकरण झाले। शेगाव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जाते ते परब्रह्मस्वरूप संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ह्या खेडेगावात श्रींच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवनी वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा, भावभक्तीची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती संजीवनी आहे। जेव्हा गजानन महाराजांनी त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे असे ठरवले त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले। असे म्हणले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषी पंचमीच्या पुण्यदिनही ठरवला। समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच। लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधी प्रसंगी हजर होते। तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते। अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती। सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते। सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले। देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले। भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले। सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर
लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरून पहाटे ती मंदिरात आली. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ अर्गजा अबीर यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून त्यांच्या चुका त्यांच्याच पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्ष मार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पाहताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. गजानन महाराजांनी अनेक लोकांना दुःख, संकट, रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावले आहेत. ते एक परमहंस, संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून या गोष्टीची नक्कीच खात्री पटते. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दुःख सागरात बुडाले. तेव्हा सर्वांना आठवते ते महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे दिलेले वचन. ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले, दुःख न करावे किंचितही, आम्ही आहोत येथेच, तुम्हा सांभाळण्यापरी सत्य तुमचा विसर पडणे नसे. देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्या कारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. शेगाव संस्थान एक उत्तम व्यवस्थापन केंद्र आहे. शेगावच्या अवाढव्य संस्थानाचा कारभार 100% पारदर्शक असा आहे. संस्थानामध्ये तब्बल 11,000 सेवेकरी आहेत. एकही पैसा मानधन न घेता ते काम करतात. भक्तांचा हात धरून त्यांना माऊलीच्या चरणी पैसे टाकण्याची जबरदस्ती करणाऱ्या भडव्यांना इथे स्थान नाही. ते सगळे चंद्रभागेच्या तीरी हजारो भक्तांची निवासाची सोय करणाऱ्या भक्त निवासामधील टापटीप वाखाणण्यासारखी आहे. संस्थानामार्फत 1-2 नाही तर तब्बल 42 सेवा प्रकल्प चालविले जातात. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लोकांना मोफत आरोग्य सेवा गावोगावी दिली जाते. श्री गजानन महाराज संस्थांच्या सेवेचा हा पॅटर्न सगळ्या संस्थानांनी स्वीकारला तर सेवा कार्याचे एक मनोहारी विश्व तयार होईल, यात शंकाच नाही. शेगावला गेल्यास गजानन भक्तांनी या 5 स्थळांना सुद्धा आवर्जून भेट द्या. शेगावला लोक गेले की प्रमुख समाधी मंदिर, पारायणगृह आणि आनंदसागर या ठिकाणीच 90% लोक जातात. गजानन महाराजांसंबंधित आणखी 5 जागा शेगावला प्रमुख मंदिराच्या जवळच आहे. याची बहुतेकांना कल्पना नसते. पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणांचा उल्लेख आढळतो. एक मोटेंचे शिवमंदिर, महाराजांचे प्रकट स्थळ, बंकटलालचा वाडा, हनुमान शीतला माता मंदिर, एक जुने सुंदर शिवमंदिर असे 5 हे ठिकाणं आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न असा की श्री क्षेत्र शेगाव येथे कसे पोहोचाल. तुमच्या एखाद्या जवळचं रेल्वे स्टेशन असेल, तिथून शेगावमध्ये रेल्वे, ट्रेन वगैरे असते, तो तुम्ही फोनवर चेक करू शकता. किंवा जवळचे बस डेपो जिथून डायरेक्टली शेगावला जाण्यासाठी बस असते, तुम्ही त्याची पण विचारणा करू शकता. तर आता खूप साऱ्या ट्रॅव्हल एजन्सीज पण सुरू झालेल्या आहे, त्यामुळे तुम्ही त्यामार्फत पण जाऊ शकता. तुमच्या पैशाचं बजेट कमी असेल तर रेल्वे एकदम उत्तम पर्याय आहे. रूमबाबत अधिक माहिती. देवळाजवळ रूम भक्त निवास इमारत क्रमांक 2, 3, 4, 5 निवडावे व रूम प्रत्येकी 24 तास रुपये 150, 175, 300, 400, 600, 900 म्हणजे अगदी 1000च्या आतच सर्व आहे. आनंदसागर नावाचे हे ठिकाण अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण आहे. आरामात फिरल्यास 5 ते 7 तास लागतात. या ठिकाणी ठराविक अंतरावर चहा, नाश्तासाठी कॅन्टीन म्हणजे ती पण माफक दरात, खूप अति प्राईजचं नाही आहे, तर अशी पण सोय देखील आहे. वरील ठिकाणी जाण्यासाठी संस्थेच्या फ्री बस ठराविक वेळेनुसार सुद्धा आहे, पण ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर सर्व माहिती होईल. तर तिथं गेल्यानंतर हा विचार तर अजिबात डोक्यात ठेवायचा नाही की माझं कसं होईल, मला तिथे पैसे कमी पडले तर फिरायला मला काहीच माहीत नाही आहे, बस वगैरे असं काहीच नाही. तिथे एकदम म्हणजे खूप चांगली सोयसुविधा आहे. काही वेळा संस्थेच्या ठिकाणी सर्व भक्त निवास येथे सकाळी 8 ते 10 पर्यंत चहा व नाश्ता मिळतो, कारण हे चहा नाश्ता जेवण अतिशय स्वस्त व अत्यंत रुचकर व अत्यंत उत्तम दर्जाचे दिलेले असते. त्याची किंमत अवघी 5 ते 16 रुपये आणि चहा याची किंमत फक्त 6 रुपये व 11 ते 2, तर काही ठिकाणी उशिरापर्यंत जेवण मिळते, त्याची किंमत 40. अमर्यादित थाळी असते ती. अगदी म्हणजे खूप कमी रेटमध्ये तुम्ही शेगावला फिरू शकता. त्यामध्ये नाश्ता, इडली, सांबर, वडा सांबर, पोहे, उपमा, चहा, कॉफी इत्यादी मिळतो. जेवण 2 भाज्या, पोळी, भात, एक गोड पदार्थ, मठ्ठा, चटणी, ठेचा, पापड आणि गुरुवार असलास तर प्रसादात पिठलं व चतकोर भाकरीही मिळते. तर टीप अशी की संस्थेच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जेवण महाग व कमी दर्जाचे व मोजकेच मिळेल.
आणि नियम असे की 2 व्यक्तींना संस्थेचा रूम मिळत नाही. तुम्ही जर ठरवलं तुम्ही 2 नवरा बायको किंवा भाऊ बहीण असं कोणी गेलेलं असेल तर तुम्हाला सेपरेट रूम दिली जाणार नाही आणि अथवा देतही नाही. पण देवळाजवळ भरपूर हॉटेल्स वगैरे गेस्ट हाऊस आहे. इथे तुम्ही 150 पासून 2000 पर्यंत सोयीनुसार रूम सहज मिळतात. म्हणजे अगदी तिथे गेल्यानंतर तुमची तारांबळ उडणार नाही, तुम्हाला भेटू शकते. पण ती मंदिराच्या तिथली नाही भेटणार, तुम्हाला आसपासचे जे हॉटेल आहे तिथे चौकशी करावी लागेल. साधारण गर्दीची वेळ शनिवार व रविवार किंवा बुधवार गुरुवार असते. संस्थेच्या पासून लांब असलेले संस्थेचे रूम 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत आहे. एक आनंद विहार 2.5 किलोमीटर, येथे रूम व आजूबाजूचे परिसर 3 स्टार हॉटेलसारखे अतिसुंदर आहे. रूम किंमत ₹600च्या पुढेच आहे. 2 आनंद सागर विसावा हा 3 किलोमीटर अंतरावर आहे मंदिरापासून. त्याची रूम किंमत 150 ते 200, 250, 300, 500च्या आसपास आहेत. वरील दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी संस्थेच्या फ्री बस ठराविक वेळेनुसार आहेत अथवा रिक्षाने 4 व्यक्ती असेल तर 40 ते 50 रुपये घेतात. आनंद विहार, आनंद सागर विसावा या दोन्ही जागा 500 मीटरच्या अंतरावर आहेत. आनंद सागर अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण, येथून पुढे 1 किलोमीटर आहे. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर, देऊळ 2 किलोमीटर, आनंद विहार 500 मीटर, आनंद सागर विसावा 1 किलोमीटर. आनंद सागर अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण. वरील सर्व ठिकाणी जाण्यासाठी फिरण्यासाठी अपंगांना, वृद्ध, अशक्त लोकांना, लहान मुलांसाठी संस्थेच्या फ्री व्हीलर्स, चेअर, बाबा गाडी उत्तम टाईपचे देखील उपलब्ध आहेत. यासाठी संस्थेच्या ऑफिसमध्ये तुम्ही संपर्कही करू शकता. इथे खाली तुम्हाला सर्व नंबर भेटतील, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, तर म्हणजे तुमच्याकडे हे सेव्ह राहील. हे बघा, तुम्हाला अशी कितीही माहिती दिली तरी तुम्हाला एक्झॅक्ट तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला सर्व अगदी सोपं जाणार आहे. जितकी माहिती दिली तितकं अवघड पण नाही आहे. त्यामुळे एकदा तरी माणसाने जीवनामध्ये शेगावला जाऊन यावं. महाराजांविषयी हृदयातील निस्सीम श्रद्धा आणि मनातील सेवाभाव याच्या भरवशावर एखाद्या मोठ्या कारखान्यात व्यवस्थापनात मोठ्या पदव्या घेतलेले तज्ज्ञ कसं नियोजनबद्ध आणि गुणवत्तेवर भर देत काम करून घेतात, तसे महाराजांच्या आशीर्वादाने हे अखंड सेवा कार्य चालते. इथे सेवेकरी आहेत आणि पगारी नोकर पण आहेत. चप्पल स्टँडवर चप्पल व्यवस्थापन ते बागकाम ते स्वच्छताकर्मी ते हिशोबनीस ते स्वयंपाक घरकाम ते वैद्यकीय अशा विविध सेवा देण्यासाठी पण नाव नोंदणी करावी लागते आणि त्याचीही वेटिंग लिस्ट आहे. 1-2 वर्षांनी नंबर लागतो. सगळीच टीम निर्मोही निस्वार्थ भावनेने काम करते. संस्थांचे बरेच सेवा कार्य चालतात. वारकरी प्रशिक्षणापासून फिरत्या दवाखान्यापर्यंत आणि सातपुड्याच्या आदिवासी भागातील सेवेकार्यापासून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत वेगवेगळे 42 सेवा प्रकल्प आहेत. ते अहोरात्र चालूच असतात. पैसा साठवायचा नाही, तो फिरता राहिला पाहिजे. या महाराजांच्या शिकवणुकीनुसार बांधकामे, अन्नदान, कार्य चालतातच. पैसा येत राहतो आणि काम चालूच राहते. पैशासाठी काम कधी थांबले नाही. कालचा आवक जावकचा हिशोब आणि शिल्लक रोज फलकावर जाहीररित्या लिहिला जातो. पारदर्शकता, विश्वसनीयता या शब्दांच्या नव्या व्याख्या शेगावच्या या संस्थानात तयार झाल्या आहेत. काय म्हणावे या व्यवस्थेला, ती आखणाऱ्या संस्थाच्या पदाधिकारी आणि विश्वस्तांना आणि राबणाऱ्या सेवेकऱ्यांना शब्दच नाहीत. केवळ शब्दातीत, खरं म्हणजे शब्दबद्ध करण्यापेक्षा सरळ नतमस्तकच व्हायचं. रामकृष्ण हरी.